खासदार पार्थ पवारांच्या विवाहाची तारीख ठरली आहे. लग्नाबाबतच्या धार्मिक शंकांवर शंकराचार्यांचे मार्गदर्शन, वधू कायनात दारा यांच्याविषयीचे सत्य सर्वांसमोर. महाराष्ट्राचे दिवंगत नेते अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचा विवाह सोहळा आता निश्चित झाला आहे. आगामी 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे हा विवाह सोहळा राजेशाही थाटात संपन्न होणार आहे. मात्र या विवाहाच्या पार्श्वभूमीवर समाजात काही धार्मिक शंका उपस्थित केल्या जात होत्या. तसेच वधूच्या नावावरून आणि पार्श्वभूमीवरून काही गैरसमज पसरवले जात होते. या सर्व मुद्द्यांवर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विवाहाबाबतच्या धार्मिक शंका आणि शंकराचार्यांचे मार्गदर्शन. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे किंवा वडिलांचे निधन झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत विवाह करणे आवश्यक असते. अन्यथा पुढील 3 वर्षे घरात लग्न कार्य करता येत नाही, अशी एक समज समाजात प्रचलित आहे. या पार्श्वभूमीवर या धार्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी थेट करवीर पीठाच्या पूज्य शंकराचार्यांची भेट घेतली. करवीर शंकराचार्य पीठाचा छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संदर्भ असल्याने या लग्न कार्यासंबंधित रूढी परंपरांची वस्तुस्थिती त्यांनी समजून घेतली. यावेळी शंकराचार्यांनी स्पष्ट केलं की कुटुंबातील वडिलांचे निधन झाले असले तरी धर्मशास्त्रानुसार आवश्यक ते विधी आणि संस्कार योग्य प्रकारे पार पाडणे गरजेचे असते, परंतु 1 वर्षाच्या आत विवाह करणे बंधनकारक नसते. त्यामुळे या संदर्भात कोणताही गैरसमज बाळगण्याचे अजिबात कारण नाही. साखरपुडा आणि विवाहाची तारीख अधिकृतरित्या जाहीर. शंकराचार्यांच्या या मार्गदर्शनानंतर पार्थ पवार यांच्या विवाहाची तारीख आणि ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. साखरपुडा आगामी 29 जुलै 2026 रोजी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात मोजक्या नातेवाईक आणि निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. विवाह सोहळा 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. वधू कायनात दारा यांच्याविषयीची योग्य माहिती. मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि काही वृत्त माध्यमांमध्ये पार्थ पवार यांच्या नियोजित वधूबाबत चुकीची, त्रुटीपूर्ण आणि दिशाभूलणारी माहिती प्रसारित होत आहे. त्या काश्मीरी असल्याच्या चर्चांवर पूर्णविराम देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अधिकृत तपशील जाहीर केला आहे. पार्थ पवार यांच्या नियोजित वधूचे अधिकृत नाव कायनात दारा असे असून त्या मूळच्या चंदीगड येथील आहे आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. त्या काश्मीरी नसून पंजाबी हिंदू कुटुंबातील आहेत. त्या क्षत्रिय समाजाच्या आहेत आणि गोत्र कश्यप असल्याचं देखील यातनं स्पष्ट करण्यात आलं आहे. कायनात दारा यांनी नवी दिल्लीतील प्रतिष्ठित द ब्रिटिश स्कूल चाणक्यपुरी येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर जगातील अग्रगण्य अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स लंडन येथून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात प्रथम श्रेणी सन्मानासह त्यांनी BSc पदवी प्राप्त केली आहे. व्यावसायिक अनुभवाचा विचार करता त्यांनी नामवंत वृत्तवाहिनी NDTV 24/7 मध्ये रिपोर्टर आणि आउटपुट एडिटर म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत आहेत. दरम्यान लोकशाही व्यवस्थेत माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने पार्थ पवार यांच्या वैयक्तिक किंवा शैक्षणिक माहितीचा उल्लेख करताना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच आधार मानावा, असे स्पष्ट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे.